आजच्या ठळक बातम्या। रत्नागिरीत उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित दांडिया नाईटला तरुणाईचा उत्साह। शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर नवरात्रोत्सव। वीज निर्मितीचे पाणी नदी पात्रात सोडल्याने बागायतींचे नुकसान। कोकणात नवरात्र उत्सवात पाळल्या जातात जुन्या परंपरा। वाळू शिल्पकार रविराज चिपकरने साकारले अष्टभुजाधारी दुर्गेचे वाळू शिल्प। आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात। रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या उदय सामंत प्रतिष्ठान युवा सेना आयोजित दांडिया नाईटला यावर्षीही तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। 2 दिवस चाललेल्या या खास कार्यक्रमात रत्नागिरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवा वर्गाने मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्साहात दांडियांचा ठेका धरला। दरवर्षीप्रमाणेच यंदाही उदय सामंत प्रतिष्ठान युवा सेना यांच्या वतीने या दांडिया नाईटचे शानदार आयोजन करण्यात आले होते। विशेषतः या कार्यक्रमाची शिस्तबद्ध पद्धत आणि उत्तम व्यवस्थापन हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत। देसाई बॅकवर्ड मैदान माळनाका येथे युवकांना एकत्र आणून त्यांना सांस्कृतिक वातावरणात आनंद घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने या दांडिया नाईटचे आयोजन केले जाते। पारंपरिक वेशभूषा, उत्साही संगीत आणि त्याला साथ देणारी तरुणाईची ऊर्जा यामुळे येथील वातावरण अगदी चैतन्यमय झाले होते। गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने तसेच कैलासवासी सुशील सदाशिव वेल्हाळ यांच्या कृपाशीर्वादाने नवरात्री उत्सव साजरा होत आहे। या उत्सवातील गरब्याला गर्दी होतीये। या कार्यक्रमासाठी निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ अध्यक्ष मनोज कोळवणकर, उपाध्यक्ष जय गुहागरकर, गौरव वेल्हाळ, उत्सव समिती अध्यक्ष दीपक दळी, उत्सव समिती उपाध्यक्ष तानाजी चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत। तिलारी धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती करून महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्र खाणियाळे येथून मोठ्या प्रमाणात पाणी डाव्या मुख्य कालव्यात तसेच एळपई येथे सोडले जाते। यामुळे लव परब यांच्या बागायती जमीन तसेच झाडे या पाण्यामुळे धूप होऊन झाडे नदीपात्रात कोसळून नुकसान होत आहे। याची दखल संबंधित अधिकारी यांनी घेऊन नुकसान भरपाई द्यावी तसेच या ठिकाणी पावसाळा संपल्यानंतर संरक्षक भिंतीचे बांधकाम करावे, अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा मुकुंद परब यांनी दिला आहे। कोकणात नवरात्र उत्सव हा लोकप्रिय उत्सव असून ग्रामीण जनतेत अजूनही जुन्या प्रथा आणि परंपरा कायम आहेत। प्रत्येक गावात या परंपरा पाळल्या जातात। गावच्या मंदिरात किंवा घरी मोठ्या आस्थेने नवरात्र उत्सवात घटस्थापनेपासून दसऱ्याच्या पूर्वसंध्येपर्यंत विविध रूढी आणि परंपरा पाळल्या जातात। घट स्थापन करण्यासाठी सुपीक माती भरलेली टोपली, माती मिसळलेले धान्य, चवळी, नाचणी, वरी, पावटे, उडीद, भात, जोंधळे अशी 7 प्रकारची धान्य पेरण्यात येतात। नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची षोडोपचार पूजा करण्यात येते। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला घट उडवताना परंपरा जपत पूजा करून देव्हाऱ्यातील एका देवाला नैवेद्य दान म्हणून कोंबड्याचा बळी दिला जातो। अशा रूढी परंपरा तर आजूबाजूच्या गावात वाटला जातो। त्या सुवासिनीची खणा नारळाची ओटी भरली जाते। त्या ओटीतील प्रसाद म्हणून धान्य शिजवून नैवेद्य दाखवला जातो। ही प्रथा नित्यनियमाने दरवर्षी हे जपत आहेत। आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी नवरात्रीचे औचित्य साधून सोनसुरे येथे सुंदर असे अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचे वाळू शिल्प साकारले आहे। वाळू शिल्पकार रविराज चिपकर हे अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांवर वाळू शिल्प साकारत असतात। त्यांची वाळू शिल्प पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात। नवरात्रीनिमित्त त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सुंदर असे दुर्गा मातेचे वाळू शिल्प साकारले आहे। हे वाळू शिल्प साकारण्यासाठी त्यांना तब्बल 10 तास लागले। वाळू शिल्प पाहताना त्यांच्या कलेवरील प्रेम दिसून येते। आजच्या दुर्गा मातेच्या वाळू शिल्पातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बारकाईने सजवल्या आहेत। नमस्कार, वाळू शिल्पाच्या माध्यमातून सर्व भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।